दिनांक 18/9 रोजी पोलीस स्टेशन गोंदिया सिटी येथे काही व्यापाऱ्यांनी तक्रार दिली होती की त्यांनी कुरिअरद्वारे जवळपास 50 किलो चांदी मागवली होती आणि त्याच्यापैकी 30 किलो चांदीची चोरी झाली असं त्यांनी एक तक्रार दिली होती. त्याच्यामध्ये पोलीस स्टेशन गोंदिया सिटी यांनी तपास करून जी काही कुरिअर कंपनी होती त्यांच्याकडे जाऊन तपास करून एक आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून 40 लाख रुपये किमतीची जवळपास 30 किलो चांदी हस्तगत केलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक आरोपीला सध्या गोंदिया सिटी पोलिसांनी अटक करून पुढचा तपास त्यांचा सुरू आहे. सर, अशा पद्धतीचा हा पहिलाच गुन्हा होता की कोरिअरच्या माध्यमातून? बरोबर आहे. आतापर्यंत आपल्याकडे हा पहिलाच गुन्हा आहे आणि याच्यामध्ये जे काही लॉजिस्टिक होतं ते हाय व्हॅल्यू लॉजिस्टिक होतं. त्यामुळे आपण इमिजिएटली त्यामध्ये गांभीर्याने तपास करून आरोपीला अटक करून तो गुन्हेगार हस्तगत केलेला आहे. सर, व्यापाऱ्याने हा जो माल आहे कोरिअरच्या माध्यमातून मागवलेला होता, तर हा एक्साईज ड्युटी वाचवण्याचा प्रयत्न होता की काय, असा काय प्रामाणिकपणे समोर आलेला चेक आहे? करत होतो त्यांनी आपल्याला काही बेसिक डॉक्युमेंटेशन बिल्स वगैरे त्यांनी सादर केले आहेत. तर इतर पण त्यांना आपण डॉक्युमेंटेशन सादर करायला लावलेलं आहे. परंतु याच्यामध्ये मुद्देमालाची किंमत फार जास्त असल्यामुळे आपण पहिले त्याच्यामध्ये प्रायोरिटी जी आहे ती रिकव्हरीला दिली होती. बाकी इतर त्यांचे बिल्स आहे, कुठून ऑर्डर केलं तर लिगल इलिगल ते पण आपण चेक करत आहोत. त्यानुसार जे आहे ते पुढचं आपण कारवाई करणार आहोत. लोकांना काय आवाहन करणार आहात आपण या संदर्भात आता समोर? आपण लोकांना ते सांगू की हाय व्हॅल्यू जे आपण आयटम्स मागवतो ते शक्यतो कुरिअर वगैरे न मागवता इतर जे आपले ट्रॅडिशनल जे बिझनेस आहे त्याच्याने ते मागवायचे. किती आहे ते गोंदियाचेच आहे. सय्यद जिया अली कमर अली सय्यद नावचे ते गोंदियाचेच आरोपी आहे आणि हे पण कुरिअर डिस्ट्रीब्युशनचेच काम करतात. त्यांच्याच वेअर हाऊसमधून आपण हा मुद्देमाल जप्त केला. सर, नेमकी कुठून गाळ केली होती त्यांनी? पहिला पार्सल कुठून गाळ केला होता? ते पार्सल त्यांनी गुजरातवरून मागवले होते. गुजरातवरून ते एक नागपूरची कुरिअर कंपनी त्यांच्याकडे आले होते. नागपूरच्या कुरिअर कंपनीकडून ते गोंदियाची एक त्यांची सब कुरिअर कंपनी आहे आणि गोंदियाच्या सब कुरिअर कंपनीकडून त्यांचे जे वेगवेगळे डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्या एका डिस्ट्रीब्युटरकडे हे मुद्देमाल आढळला आहे. तिसऱ्या चौथ्या लेअरमध्ये जवळपास मोडला. सर, जिस व्यापारी ने कोरियर से मंगाया था उसका नाम शो नहीं किया जा सकता था? जिया अली कमर अली सय्यद. नहीं, दुकान व्यापारी 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 कौन सा? ज्वेलर्स का नाम? इसमें फिरियादी का नाम है रोहित सोनी, रोहित ज्वेलर्स नाम. सर, इस पर कभी